पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। 10 महिन्यांपासून एक माणूस आपल्यात नाही असं विधान मुंडे यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली की काय अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे। यावर आता अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडचा आपला माणूस असा उल्लेख केलेला आहे। एका सहकार्याची आठवण येते असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आरोपी वाल्मिक कराडची धनंजय मुंडे यांना आता आठवण येते का अशी चर्चा सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आहेत आपले। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल। संतोष देशमुखांची हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले। 5 महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडची जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही। आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय। कारण तुम्ही मी लढणार, विषयांवर लढणार, पण भोगावं हे मात्र तिथल्या जनतेला लागतंय। म्हणलं असेल तर त्याच्यासारखा माणूस दुसरा कोणी नाही। तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवतील तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। तो मित्र असो किंवा ते स्वैर असो, वाईट कृत्य जरी केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही। आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल। आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचंय। जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे। दरम्यान यावर अंबादास दानवे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात। तो वाल्मिक कराड एका खून प्रकरणात सहभागी आहे, नव्हे तर त्यांच्या सहभागातूनच हा खून देशमुख जे आहेत त्यांचा झालेला आहे। आणि अशा खून करणाऱ्याची आठवण येणं धनंजय मुंडेंना, मला असं वाटतं याचा अर्थ या अशा प्रकारे खून करणाऱ्यांना एक पाठिंबा देणं आहे। आठवण येऊ शकते, परंतु अशा पद्धतीनं खून करणाऱ्याची आठवण येणं हे चुकीचं आहे। याचाच अर्थ असा ध्वनित होतो की धनंजय मुंडेसुद्धा यांच्या या सगळ्या पापामध्ये सातत्यानं वाटेकरी राहिले।